भाजपचे पुण्यातले विधान परिषदेतले आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलंय। मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण केलं। मांजरा परिसरातली ही घटना आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आणि सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्हे शाखा आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। सकाळी मॉर्निंग वॉकसाठी ते बाहेर पडले, म्हणजे अर्थात वडील बाहेर पडले। काय नेमकं फोन आला होता कुणाचा, काय झालं सगळं? नाही, त्यांचे एक मित्र भेटले तर आम्हाला, त्यांना जाताना त्यांचे मित्र भेटले आणि येताना त्यांचं काय बोलणं वगैरे झालं असं, एकामेकाला हात वगैरे केला। पप्पा पुढे गेले आणि तो मित्र परत इकडं आला घराकडं आणि त्यांना आवाज आला की नाही का असं, त्या मित्राच्या नावाने आवाज आला की मित्राचा आवाज आला। मग तेवढ्यात त्यांनी मागं वळून बघितलं तर ती गाडी त्यांना घेऊन गेली होती पुढं। सगळे प्रत्येकाच्या परीने सगळे प्रयत्न करतायत, सगळ्यांचं काम चालू आहे, तरी पण अजूनही काहीच वाटत नाही, काहीच दिसत नाही आहे। इकडे आमदार योगेश टिळेकर पण खूप प्रयत्न करतात, तिकडनं ते दिल्लीला आहे सध्या, दिल्लीवरनं पण ते सारखे त्यांचे फोन चालू आहे सगळ्यांना, तर अजूनही काहीच दिसत नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।